मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभेनंतर सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता। 8 दिवस शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा या आरक्षणाची मागणी ही जोर धरू लागलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर सर आहेत। सर, पाहतोय की 10 दिवसांचा अल्टिमेटम होता, 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। सरकार कशा पद्धतीने हा तोडगा सोडवणार? कारण 8 दिवसांमध्ये आरक्षणाची मागणी देणं कितपत सरकारला शक्य आहे आणि येत्या काळामध्ये कशा पद्धतीने यावरती तोडगा काढला जाईल? मराठा समाजाला आरक्षण 100% या सरकारला द्यायचं आहे, परंतु घाई गर्दीत कोणतरी बोलतंय म्हणून, कोणतरी प्रेशर करतंय म्हणून त्या ठिकाणी कायदेशीर रीतीला संविधानाच्या चौकटीत टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी मिळायला हवं। आणि त्याच्यामुळे आपण बघाल, जेव्हा जेव्हा घाई गर्दीत आरक्षणं दिली गेली, राणे समितीचा अहवाल आला, नीट प्रोसेस न केल्यामुळे त्या आरक्षण टिकलं नाही। मग देवेंद्रजींनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून कायद्याच्या चौकटीत आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं नाही। आणि दुर्दैवाने 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार असताना फॉलोअप झाला नाही, दुर्लक्ष झालं, त्यामुळे दिलेलं आरक्षण मराठा समाजाला गमवावं लागलं। आणि त्याच्यामुळे आरक्षण दिलं तर ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे। कोणाचं तरी समाधान करण्यासाठी कोणतरी घाई गर्दीनं त्या ठिकाणी अल्टिमेटम देतोय म्हणून आरक्षण द्यायचं असेल तर उद्या सरकार देईल, पण मराठा समाजाची सार्वत्रिक भावना असं आरक्षण नको, ओबीसीमधनं आरक्षण नको, वादविवाद करून कोणाच्या ताटातलं आरक्षण नको, आम्हाला आमचं 100% वेगळं आरक्षण त्या ठिकाणी आमच्या कोट्यातलं हवंय, ही मराठा समाजाची भूमिका आहे आणि भावना आहे। आता बघाल, आपण एखाद्यांच्या कृतीवरनं त्यांची विश्वासार्हता बघत असतो। राणे साहेबांनी आरक्षणसाठी प्रामाणिक प्रयत्न केला, देवेंद्रजीने ऍक्च्युअली आरक्षण दिलं, एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना पदभरती पदोन्नतीचा जो विषय होता 3,500-4,000 हजाराचा, कोर्टाच्या आदेशाची पर्वा न करता त्या ठिकाणी ती भरती त्यांना पोरांना त्या ठिकाणी सामावून घेतलं। त्याच्यामुळे आरक्षणाच्या बाजूची मानसिकता असणारे सरकार आहे आणि जे द्यायला तयार आहेत, पॉझिटिव्ह ज्यांची भूमिका आहे, त्यांना त्या ठिकाणी आपण जर जाणीवपूर्वक राजकीय अभिनिवेशातनं त्या ठिकाणी टीका करणार असाल तर ते योग्य नाही। मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आरक्षण देईल, त्याकरता योग्य ती पावलं उचलतायत। आपण बघाल, क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टाकडे ऍडमिट झालेलं आहे, जे कधी झालं नव्हतं। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे दिल्लीला गेले, मोठ्या काउन्सिलशी चर्चा करून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं आणि आम्हाला आनंद वाटतो ते आज त्या ठिकाणी ऍडमिट झालेलं आहे। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह प्रक्रिया सगळ्या सुरू आहेत, परंतु उगाच भाजपला आणि सरकारला त्या ठिकाणी ठोकायचं या भूमिकेतनं कोण एखादं राजकारण करत असेल आणि कोण बळी पडत असेल तर तशा प्रकारचं ते योग्य नाही, मराठा समाजाला ते मान्य नाही। समाजातील काही 2 जे गट आहेत त्यांच्याकडून सुद्धा अशी मागणी होते की एक गट जो म्हणतोय की मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र मनोज जरांगे पाटील म्हणतात की ओबीसीच्या प्रवर्गातून आम्हाला आरक्षण दिलं जावं। सरकार म्हणते की आरक्षण देऊ, मात्र ओबीसींना कोणताही तडा न देता हे आरक्षण देणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही या सगळ्या समाजांना कशा पद्धतीने सरकार सांभाळून घेईल आणि यावरती तोडगा काढेल? नाही, दोन्ही समाज नाहीत, मराठा समाज एक आहे। मराठा समाज हा कोणाची बापाची मालमत्ता नाही। समाज हा सार्वत्रिक त्या ठिकाणी एकत्रित येऊन उठाव करतो, मोर्चे करतो, आंदोलन करतो। कारण आपण बघाल, आमच्यात शेकडो संघटना आहेत मराठ्यांच्या, परंतु कुठल्या एका संघटनेला मराठा समाजाचं सामुदायिक नेतृत्व मानत नाही, तर उत्स्फूर्त जे होतं ते मराठा समाज करत असतो। मागे आपण बघाल, लाखोंचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले, त्या मोर्चांना कुठलंही नेतृत्व नव्हतं, चेहरा नव्हता। आम्ही आमदार, खासदार, नेते, मंत्री सगळे शेवटच्या रांगेत होतो मोर्चाच्या। कारण मी काल परवाही म्हणालो की ती गर्दी जी आहे ती गर्दी कुणा नेत्यासाठी नाहीये, ती गर्दी मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, ऍडमिशनच्या त्यांच्या अडचणी आहेत, नोकऱ्यांमधल्या अडचणी आहेत, त्या भावना ज्या आहेत त्या आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकरता ती गर्दी आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मराठा समाज हा सार्वत्रिक लढा उभारतो, आंदोलन त्या ठिकाणी करतो आणि आजही मराठा समाजाची भावना आहे
कुणाच्या ताटातला आम्हाला नको. आम्हाला स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी पाहिजे, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 आणि 13% दिलं होतं, जे कोर्टात टिकू शकतं. आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची होणारी भूमिका आमची आहे. जी गोष्टच होणार नाही ती जर गोष्ट आम्ही मागायला गेलो तर आपण कोणाला तरी फसवतोय, समाजाला फसवतोय, अशी माझी स्पष्ट भावना आहे. मराठा आरक्षणाची मागणी तर आहेच, मात्र ओबीसी समाज सुद्धा आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय. दुसरीकडे सत्तेतीलच नेते म्हणजे गोपीचंद पडळकर असतील, विजयकुमार गावित असतील, हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा देत आहेत. त्याकडे कशा पद्धतीने पाहताय? नाही, मला वाटतं प्रत्येक समाजाचा नेता हा राजकारणात जरी असला, नेतृत्व करत असला, लोकप्रतिनिधी असला, तरी प्रत्येकाची आपल्या समाजाशी एक बांधिलकी आहे आणि सगळ्यांचीच भूमिका असली पाहिजे. दुसऱ्याच्या ताटातलं काढून घ्यायची काही आवश्यकता नाहीये. आता आपण दलगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे, परंतु आदिवासींची भूमिका आमच्यातनं नको. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे, पण ओबीसी समाजाची भूमिका आमच्यातनं नको. आणि मला वाटतं आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं राजकारण केलं जातं. ती आपली संस्कृती, परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे जाती जातींमध्ये त्या ठिकाणी विद्वेष निर्माण करणारी भूमिका कुठल्याही समाजाने घेऊ नये. आणि मला वाटतं या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार हे योग्य ते मार्ग काढतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. थोडासा वेगळा प्रश्न, सोलापूरमधल्या धनगर जागर यात्रेमध्ये गोपीचंद पडळकर हे बोलताना महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे, कोणत्या लांडग्यानं समाजामध्ये भांडणं लावली हे सगळ्यांना माहिती आहे, असं नाव न घेता शरद पवार यांच्यावरती टीका केल्याचं ते बोललं जात आहे. याच्या आधी सुद्धा हीच भाषा त्यांनी पवारांविषयी वापरलेली आहे. त्याकडे कशा पद्धतीने पाहताय? मी त्यांना भेटल्यावर विचारून तुम्ही लांडगा कोणाला म्हणालात म्हणून त्यावर मी माझं भाष्य देईन. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरती काल दुसऱ्यांदा शाईफेक हल्ला झालेला आहे. पुण्यामध्ये सुद्धा हा प्रकार घडलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती शाई फेकण्यात आलेली आहे. भीम आर्मीचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहतायत. या घटनेकडे कशा पद्धतीने पाहताय? मला वाटतं चंद्रकांत दादा हे राज्यातले एक महत्त्वाचे नेते आहेत. अशा प्रकारचं आतताईपणानं कोणावर शाईफेक करणं किंवा असं वागणं हे कुठल्याही नेत्याच्या बाबतीत योग्य नाहीये. लोकशाहीला ते अभिप्रेत नाहीये. मला वाटतं अशा प्रकारच्या आतताई वृत्तीनं त्या ठिकाणी कृती करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. प्रश्न चंद्रकांत दादा आहेत की कोण नेता आहेत? असं उठसूट जर प्रत्येक नेत्याला कोण कुठे कार्यक्रमात शाई फेकायला लागलं तर मला वाटतं वातावरण अत्यंत खराब होईल. याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते भाजपचे नेते प्रवीण दरेकर. आणि मराठा आरक्षणाचा हा तोडगा काढण्यासाठी सरकार त्यात सकारात्मकतेने पाऊल उचलताना येत्या काळामध्ये याच्यावरती सरकार योग्य तो निर्णय सुद्धा घेईल. मात्र पुन्हाही अग्रेसिव्ह भूमिका जी आहे, आक्रमक पवित्रा घेऊन कोणतीही विधानं करू नयेत, समाजाला भडकवण्याची कामं करू नयेत, अशा पद्धतीचं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात पुढच्या 8 दिवसामध्ये मराठा आरक्षणावरती कशा पद्धतीने सरकार तोडगा काढतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.